बघा क्वेश्चन बी मधला फर्स्ट. आता आपण काय केलं, 6 मधला ए मधले 2 सॉल्व केले. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन बी मधला फर्स्ट सॉल्व करणार. तर बघा क्वेश्चन फर्स्ट मधला बी काय दिलेलं आहे, dy बाय dx प्लस वाय इंटू टॅन एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर बघा हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं. मग इथं सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन लिहा. गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, dy बाय dx प्लस वाय इंटू टॅन एक्स इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर एक्स. मग आता बघा याच्यामध्ये काय आहे की हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे डायरेक्ट लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं फॉर्म दिलेलं आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. मग याला काय करायचं, कम्पेअर गिवन डिफरन्शियल इक्वेशन विथ मग बघा dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल्स टू क्यू याच्यासोबत कम्पेअर करायचं. ठीक आहे. मग कम्पेअर जर केलं तर आपण काय येणार, मग बघा मग इथं वाय, इथं पण वाय, पण इथं टॅन एक्स आहे, म्हणजेच पी इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, टॅन एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. आणि क्यूच्या जागेवरती काय दिलेलं आहे, इथं कॉस स्क्वेअर एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर काय करायचं, मग इथं लिहायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायच्या आधी इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायला होतो. मग इथं लिहायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय राहतं, इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजेच एक असा मल्टिपल फॅक्टर राहतो, तो जर आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय केला तर आपल्याला त्याचं सोल्युशन भेटतं. ठीक आहे. तर मग आता बघा इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे आय एफ इज इक्वल्स टू, इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये ईच्या जागेवरती ई राहणार आणि पीच्या जागेवरती टॅन एक्स डी एक्स येणार. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स काय येतं, तर बघा पुढच्या पेजवरती बघा आय एफ इज इक्वल्स टू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई रेस टू बघा इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स येतं लॉग ऑफ सेक एक्स. ठीक आहे. मग बघा आता हा ई आणि लॉग काय होणार, कॅन्सल होणार. फक्त इथं काय राहिलं, इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजेच आय एफ इज इक्वल्स टू काय आलं, सेक एक्स. मग बघा हा आला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग इथं लिहायचं द जनरल सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशनचं फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आहे बघा वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी हा फॉर्म्युला आहे कशाचा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल सोल्युशनचा. ठीक आहे. मग वाय इंटू काय येणार इथं सेक एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्यू काय आहे, मग क्यू बघा आपल्या इथं क्यू काय आलेला होता, कॉस स्क्वेअर एक्स. क्यू आलेला आहे कॉस स्क्वेअर एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला आपला सेक एक्स हा डी एक्स प्लस सी. ठीक आहे. मग बघा सेक एक्स काय राहतं, 1 कॉस एक्स राहतं. ठीक आहे. मग बघा इथं लिहितो मी सेक एक्स इज इक्वल्स टू
सेक एक्स इज इक्वल्स टू 1 कॉस एक्स. मग बघा तुम्ही एकतर तसं लिहू शकता किंवा तुम्ही कॉस एक्सला 1 सेक लिहू शकता. ठीक आहे. तर बघा आता आपल्याकडे फॉर्म्युला कशाचा आहे, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे सेक एक्सचा पण फॉर्म्युला आहे आणि कॉस एक्सचा पण फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, ह्या टर्मला कॉसमध्येच कन्वर्ट करू. ठीक आहे. मग इथं काय येणार वाय इंटू सेक एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स इंटू सेक एक्सला काय लिहू शकतो आपण 1 कॉस एक्स लिहू शकतो आणि डी एक्स प्लस सी. मग इथं काय होणार, हा कॉस एक्स आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे इथं रिमेनिंग काय राहिलं फक्त वाय इंटू सेक एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स प्लस सी राहणार. ठीक आहे. मग इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय येतं, तर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स येतं साइन एक्स. मग इथं काय येणार वाय इंटू सेक एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी. मग हे काय आलं, जनरल सोल्युशन आलं गिवन डिफरन्शियल इक्वेशन्स. ठीक आहे. मग इथं लिहायचं दिस इज जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. मग आता हे जनरल सोल्युशन. तर बघा आपण स्टार्टिंगला काय केलं, ही जी डिफरन्शियल इक्वेशन होती ही आपल्याला लगेच समजते की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपल्याला तिला कम्पेअर करायचं dy/dx प्लस py इक्वल्स टू क्यू याच्यासोबत. मग p इक्वल्स टू tan x इन क्यू इक्वल्स टू कॉस स्क्वेअर एक्स याच्यासोबत कम्पेअर केलं. मग आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला. इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला लिहिला आणि त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करून इंटिग्रेशन घेतलं. आपल्याला फायनल जनरल सोल्युशन भेटलं वाय इंटू सेक एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू, बी मधला सेकंड.